महापालिका पार पडल्यानंतर लोकप्रतिनिधी राजवट अस्तित्वात आली। गेली 2-3 वर्षे प्रशासकीय कारभार असल्यामुळे अनागोंदी निर्माण झाली होती। म्हणूनच जनतेच्या मूलभूत गरजा पूर्णत्वास नेण्यासाठी प्रभाग 14च्या तीनही नगरसेविका ॲक्शन मोडमध्ये आल्याचं दिसून आलंय। त्यांनी वैद्यकीय सोयी सुविधांना प्राधान्य देत डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाची पाहणी करत समस्या जाणून घेतल्या। सर्वच प्रकारच्या मोठ्या प्रमाणावर समस्या असूनही महापालिकेकडून दुर्लक्ष केलं जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली। नगरसेविका जागृती गांगुर्डे, सानिया खान आणि नाझिया अत्तार यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयास भेट दिली। रुग्णालयातील विविध व्यवस्थेची पाहणी केली। येथील डॉक्टर्स, स्टाफ, नर्स आणि रुग्णालयात दाखल रुग्णांशी चर्चा करून समस्या जाणून घेतल्या। रुग्णालयातील बेडवर चादर नसणे, सोनोग्राफी यंत्राचा अभाव, विद्युत पुरवठा करणारे बोर्ड नादुरुस्त, जागोजागी कचऱ्याचं साम्राज्य, शासकीय कागदपत्र अस्ताव्यस्त पडलेले, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांची संख्या रुग्णालयाच्या तुलनेत कमी अशा एक ना अनेक समस्या येथे निदर्शनात आल्या। नादुरुस्त विद्युत पुरवठा करणाऱ्या बोर्डमुळे नर्स यांना विजेचा धक्का लागण्याच्या घटना देखील घडल्याचे यावेळी सांगण्यात आले। इतकी प्रशस्त इमारत आणि जुने नाशिकसह विविध भागातील रुग्णांसाठी आवश्यक असलेले रुग्णालय असूनही ते समस्यांच्या गर्तेत सापडलेले असल्याचे पाहून त्यांच्याकडून नाराजी व्यक्त करण्यात आली। आम्ही झाकीर हुसेनमध्ये मीटिंग होती आमची। आम्ही मीटिंगसाठी इथे आलो आणि मीटिंग झाल्यानंतर त्यानंतर आम्ही व्हिजिट केली, पूर्ण हॉस्पिटलची व्हिजिट केली। तर खूप अत्यंत म्हणजे वाईट परिस्थिती आहे। बेडची पण खूप वाईट परिस्थिती, तिथे बेडवर चादर नाही आहे, पेशंट विदाऊट चादरचे तिथे आहे म्हणून, आणि स्विच बोर्ड्स आहे। सिस्टरांचं म्हणणं असं आहे की आम्हाला तिथे करंट बसतो आणि इथे साफसफाई पण नाही आहे। तुम्ही जर बघितलं असेल इथे गेटमध्ये एंट्री करताना इतकी घाण पडलेली आहे, म्हणजे साफसफाई काहीच नाही इथे। आणि डॉक्टरांच्या काही मशिनरीच्या मागण्या आहे, त्या आम्ही त्यांना सादर करू। माझं महापौरांना पण एक मागणी आहे की इथे हॉस्पिटलमध्ये ज्या काही मशिनरी लागतील, जसे की सिटी स्कॅन आहे, सिटी स्कॅन, सोनोग्राफी नाही आहे इथे, रक्त चाचणीला पण खूप अडचण येत आहे नागरिकांचं म्हणणं असं आहे की इथे चार्जेस घेता, रक्त चेक करण्याचे चार्जेस घेता आणि बाहेर हॉस्पिटलमध्ये चार्जेस नाही आहे याची, अशी नागरिकांची पण कंप्लेंट है। आज हम लोग प्रभाग नंबर 14 के नगर सेवकों को मीटिंग के लिए बुलाया गया था, जहाँ कुछ पॉइंट्स डिस्कशन के लिए हम लोग को ऑलरेडी दिए गए थे। वो पॉइंट्स के अलावा जब हम लोगों ने हॉस्पिटल का सरप्राइज विजिट किया, ईच एंड एवरी फ्लोर पर जाके हम लोगों ने पर्सनल चीज़ें चेक की। मशीनरीज़ यहाँ पर बिल्कुल भी अवेलेबल नहीं है, कुछ बहुत ही बुरे कंडीशन में है, बेड्स नहीं है, मेट्रेसेस फटे हैं, और लोगों की जो परेशानियां हैं उन लोगों से हमने फेस टू फेस उनसे पर्सनली बात करी, इन्फॉर्मेशंस निकाली। स्टाफ का यहाँ क्या प्रॉब्लम है, उनको क्या दिक्कतें आ रही हैं रिलेटेड टू इलेक्ट्रिसिटी, जो यहाँ पर अवेलेबिलिटी नहीं है। क्लीनलीनेस सबसे बड़ा मेजर इशू है यहाँ का। इलेक्ट्रिसिटी से भी काफ़ी परेशानियां हैं उनको। स्विच बोर्ड्स यहाँ काफ़ी पुराने हो गए हैं, जिसकी वजह से स्टाफ को भी काफ़ी दिक्कतें हो रही है। और क्लीनलीनेस तो यहाँ सबसे ज़्यादा तकलीफ़ वाला काम है। लोग यहाँ आ रहे हैं, पीने के पानी का जो वाटर कूलर है उसके आसपास के भी हम लोगों ने काफ़ी पिक्चर्स निकाले हैं। बहुत सालों पुराने यहाँ अलग अलग गवर्नमेंट हॉस्पिटल्स के डॉक्यूमेंट्स पड़े हुए हैं, जिसका कोई इंचार्ज नहीं ले रहा है। काफ़ी चीज़ें मैंने आज आके वर्कआउट की है, सॉर्ट आउट करी है, लाइन अप करी है, और मैं यही कोशिश करती हूँ इंशाल्लाह कि हर चीज़ लेवल पे हो जाए। यहाँ के स्टाफ से भी मैंने पर्सनल मीटिंग ली है, और आते हुए वीक में भी हम लोगों की उनसे फेस टू फेस इंटरेक्शन होने वाला है। उनको क्या प्रॉब्लम आ रही है वो भी मैं उनको सॉर्ट आउट करूँगी। यहाँ के टेंडर जिनके पास है उनसे भी मैं बात करूँगी। महापौर मैडम से भी मेरी यही रिक्वेस्ट रहेगी कि एक बार, क्योंकि इतना बड़ा स्पेसिंग है, सिविल हॉस्पिटल से भी काफ़ी उम्मीद है लोगों को, और मेरा यही टारगेट रहेगा कि वहाँ अप्रोच करने के बजाय लोग यहाँ आके अब अप्रोच करें। इस मुकाम तक मेरे को यह जाके हॉस्पिटल लेकर जाना है। थैंक यू। रक्त तपासणीचे पैसे घेतले जात असल्याचे रुग्णांनी त्यांना सांगितले। रुग्णांच्या दृष्टीने तसेच आगामी सिंहस्थ कुंभ पर्वाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयातील समस्या सोडविण्यात याव्या। सोनोग्राफीसह इतर आवश्यक यंत्र रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावे। औषध साठ्यासह स्वच्छता, वीज पुरवठ्याची समस्या आणि डॉक्टर्स कर्मचाऱ्यांचा अभाव
अशा सर्व समस्या सोडवून रुग्णालय सुसज्ज करण्यात यावे अशी मागणी तिन्ही नगरसेवकांकडून करण्यात आली. महापौर हिमगौरी आडके यांची भेट घेऊन त्यांना डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयाच्या सर्व समस्या ज्ञात करून देऊ. महासभेतही याबाबत आवाज उठविण्यात येऊन त्वरित रुग्णालयाचा कायापालट करण्याची मागणी केली जाईल, अशी प्रतिक्रिया नगरसेविका जागृती गांगुर्डे, सानिया खान आणि नाझिया अत्तार यांनी व्यक्त केल्या. यावेळी बब्बू शेख, सुमेर खान यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.